डबा मित्र हो, तुम्हाला सांगतो मी, हेच ते कारण आहे प्राणी मराचं आणि प्राणीचं जे अपघात होणे, जे प्राणी मरू राहिले ना, तुम्हाला दाखवतो त्याचं काय कारण आहे. इकडे आता हे पहा, पाण्या पावसाचे दिवस आहे आणि प्राणी काय करायला माहितीये का, या बस खाली गाड्या मोठ्या मोठ्या गाड्या खाली झोपू राहिली, विश्रांती करू राहिली. बरोबर आहे बा, आता याच्या खाली विश्रांती करू राहिली. पहा तुम्ही, आहे का, दिसतंय का, आहे ना. तर मित्र काय माहितीये का, माझं हेच म्हणणं आहे, जे गाडी चालक आहे, जे ड्रायव्हर लोक आहे का, त्यांना हात जोडून विनंती आहे की बाबा अशा गाड्या खाली तुमच्या प्राणी झोपते, बरोबर आहे, आराम करते, पाणी पावसाचा सहारा घेते, बरोबर आहे. तर माझं म्हणणं काय आहे की तुम्ही एकदा गाडी जेव्हा गाडी पैसे आले ना, आता बघा तिकडे पण एक बस आहे, आता तिकडे पण एक बस आहे बघा. तर आणि आणखी दुसऱ्या बी गाड्या आहे भरपूर. तर माझं काय माहिती का, हात जोडून विनंती एवढंच म्हणणं आहे की तुम्ही जेव्हा गाडी पैसे आले आणि गाडी चालू करणार, स्टार्ट करणार, तर एकदा आहे ना असं खाली वाकून पाहा फक्त एकदा असं खाली वाकून पाहायचं आणि गाडीत बसायचं. कारण काय होतं मित्र हो, अशा बऱ्याचशा घटना घड्या हो, जेणेकरून हे बिचारे मुख्य प्राणी जे आहे ना, ते मृत्युमुखी झालेले मी माझ्या डोळ्यानं पाहिले आणि पाहताच येतोय. त्याच्यामुळं आता ही जी बस आहे मित्र माझ्या टपरीच्या समोर आहे, हा आता ही माझ्या टपरीच्या समोर ही बस आहे. तुम्हाला सांगतो मित्र, तर माझं सतत या बसवरती लक्ष आता कावाचं आणि मी दररोज लक्ष ठेवतो. कारण आहे ना, काय माहितीये का, तो व्यक्ती जसा बस चालवायला येतो की मी त्याला आवाज देऊन एकदा सांगत होतो, भाऊ एकदा तुम्ही खाली पाहून घ्या. कारण काय माहितीये का, आता याच्या खाली बरेचसे कुत्रे झोपलेलेच राहतील. या इकडे अशा आईन चाकाच्या समोर, कधी चाकाच्या खाली असे पुढं. तर म्हणून मी ना त्या बसवाल्या चालकाला एकदा टच करत राहतो, सांगत राहतो की तुम्ही एकदा खाली बस चालू करायच्या अगोदर एकदा खाली वाकून पहा आणि प्राणी एखादा प्राणी झोपलेला विश्रांती करत असेल तर त्याला हाकलून द्या. एकदा गाडी झटका, आवाज करा, काही जांगुडा करा, म्हणजे तो बाहेर पळून जाईल, जेणेकरून त्याचे प्राण वाचतील, दुर्घटना टळण. बरोबर आहे की मी बिलकुल आता मी 2 वाजेला राहतो. आता सकाळी वाजले पहा किती, 1 म्हणजे अजून मी 1 तास आहे आणि मी 1 तास पूर्ण गाडीवरती ध्यान ठेवणार, 100% ध्यान ठेवणार. आणि जसा तो व्यक्ती ड्रायव्हर आला मी त्याला सांगणार, ते बसल्या मी पूर्ण वाच माझ्या हाताच्या खाली कम से कम 3-4 कुत्रे झोपलेले आणि आता मी त्यांना विश्रांती करावला आणि माझ्या भरोशावरती एकदम शांत रीतीनं झोपलेले. त्यामुळे मी त्यांना डिस्टर्ब करणार नाही. ते गाडी जवळ गाडी चालक हा ड्रायव्हर येत नाही तोपर्यंत. त्याच्यामुळं हे माझं रोजची ड्युटी आहे मित्र. आता त्या ड्रायव्हरला बी काही लोकांना कळलंय की बंधू आपल्याला रोज सांगते, त्याचा अर्थ बाबा आपण बी एकदा पाहून घ्या. आता मित्र 1 मिनिट इकडे या, आपण ते बस पाहू. हो व्हिडिओमध्ये बनेल राहा, चालन काय हरकत नाही. व्हिडिओ थोडा लॉंग होऊ राहिला, पण आहे ना काय माहिती का, फायद्याचा व्हिडिओ मित्र. मी फालतू व्हिडिओ बनत नाही. व्हिडिओमध्ये काहीतरी तथ्य आहे, काहीतरी अर्थ आहे, काहीतरी फायदा आहे, व्हिडिओ बनवतो. आता मागच्या व्हिडिओमध्ये मी या खंड्याला आहे ना हे बांधलं होतं बा, काय पोते बांधले होते की लेकरं इथून जातील, त्याला करंट ना लागो, शॉक ना लागो, म्हणून मी त्या दिवशी तो व्हिडिओ बनवला होता. म्हणजे मित्र काय माहिती का, चांगलं काम करा, सामाजिक काम करा, जेणेकरून लोकांना फायदा झाला पाहिजे. आता बस खाली काही झोपते मी कुत्रे सध्या तिकडे विश्रांती करू राहिले आपले, काय हरकत नाही. म्हणजे माझ्या नजरा पुढेच कुत्रे विश्रांती करू राहिले, म्हणजे मी त्यांच्यावर 100% ध्यान ठेवणार आणि त्याचे प्राण वाचणार. बस चालकाला मी सांगणार ध्यान धरून की भाऊ एकदा तू खाली वाकून पाय, कुत्रे असले त्याला हाकलून दे. बरोबर आहे की नाही. आणि मित्र हे कार्य तुम्ही करत राहा. अशा ठिकाणी पुढे कधी काय आहे, एखाद्या मुख्य प्राण्याचं पाहते, मुख्य प्राणी पाहतो मी, कोणाशी काही घेणं नाही देणं नाही, काहीच नाही. बिचारा आपलं जी काही शिळी पाती भेटली खातं, झोपतो, पाण्या पावसाच्या दिवसामध्ये गाडी खाली आराम करतं. त्याच्यामुळे त्याचा काय दोष आहे की नाही. अशा घटना पुढे घडू नये म्हणून तुम्ही काळजी घ्या. तुम्ही पण मुख्य प्राण्यासाठी थोडी हेल्प करा मित्र हो. माझे हेच या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणं आहे. तुम्हाला हा माझा व्हिडिओ कसा वाटला मला लाईक आणि कमेंट करून आणि हे करून मग याच्या कमेंटमध्ये सांगा आणि माझ्या आयडीला फॉलो करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.